भंडारा शहरातील नामांकित श्याम हॉस्पिटल येथील डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी 9 जुलैला एका अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अर्धा तास अश्लील कृत्य केले होते। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक छळाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। घटनेच्या दिवसांपासून आरोपी डॉक्टर फरार आहे। बुधवार दिनांक 16 जुलैला आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा येथील जिल्हा व सत्र न्यायालय फेटाळला आहे। आरोपी डॉक्टरने एका 17 वर्षीय दलित अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात केलेल्या अश्लील कृत्याचं साकोलीसह जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले होते। नराधम डॉक्टरला अटक करा या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे। 9 जुलैला शहरातील नामांकित असलेल्या श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अर्धा तास गैरकृत्य केले। पीडित मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाणे गाठले व डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 64(2)(1), 65(1) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। तेव्हापासून आरोपी डॉक्टर हा फरार आहे। साकोली पोलीस त्याच्या शोधासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशापर्यंत पोहोचले आहे, मात्र अद्याप आरोपी पोलिसांना गवसला नाही। या घटनेनंतर साकोली शहरासह जिल्ह्यात आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत आहे। बुधवार दिनांक 16 जुलैला आरोपी डॉक्टर देवेश नरसिंगदास अग्रवाल याच्या वकिलामार्फत भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज सादर केला होता। तो जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे। फरार आरोपी डॉक्टर हा विदेशात जाऊन लपला तर नसावा अशा चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहेत। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे, भंडारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.